न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. परंपरा व संस्कृतीचा शुभ वारसा जपून वातावरणाची शुद्धी करत शाळेच्या प्रथम दिनाची सुरुवात होम हवन व पूजनाने करण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिंगने मांडलेला उच्छाद आपण यावर्षी गरमीच्या रूपाने सर्वांनीच अनुभवला. त्याला वेळीच योग्य उपाययोजना करण्याची घडी आली आहे. गेल्या 2 वर्षांपूर्वी टीम हिरवांकुरने प्रणित विद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतूनच हरित संस्कारद्वारा हर घर किसान या संकल्पनेअंतर्गत भारतीय प्रजातीच्या दुर्मिळ वृक्षांच्या बिया, कोकोपीट, सीडलिंगचे ट्रे इत्यादी निःशुल्क साहित्य दिले होते. याला फक्त एक उपक्रम म्हणून न घेता मुलांवर हरित संस्कार घडवणे ही काळाची गरज आहे हे समजून शाळेचे संचालक तसेच शिक्षक मंडळाने कृतीला सुरुवात केली होती. वेळोवेळी टीम हिरवांकुरने केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांकडून या हरित संस्काराचा इतका सुंदर प्रतिसाद मिळाला की आज मुले आवडीने वृक्ष दत्तक संकल्पनेसाठी उत्साहाने आवडीने सज्ज झालेली आहे. संस्कार शिकवले नाही तर कृतीतून घडवले जातात हे टीम हिरवांकुर कडून आम्ही शिकलो असे हर्षोद्गार संस्थापक श्री गणेशजी पिंगळे यांनी व्यक्त केले. स्वतः वेगवेगळ्या परिसरामध्ये, जिल्ह्यांमध्ये, राज्यामध्ये जाऊन आणि सगळ्यांना प्रोत्साहित करायचं. वकील मंडळ असेल, जजेस असेल आणि अनेक लोक आहेत, संघटना आहेत, त्यांच्या वतीने काम चालू आहे. त्याचप्रमाणे पाणी अडवा, पाणी जिरवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा अत्यंत मूलभूत जी काही गोष्ट आहे तिचंही काम चालू आहे. कचऱ्याचे नियोजन, झाड पाल्यापासून मोठ्या प्रमाणावरती खताची निर्मिती, ब्लॅक गोल्ड आपण म्हणतो त्याची निर्मिती, भोसला मिलिटरी स्कूल सारखी कॅम्पस असेल 135 एकर, त्या ठिकाणी जे काही झाडं आहेत त्या झाडांचा पालापाचोळा जो काही गोळा होतो तो गोळा झालेला कचरा तो सिस्टमॅटिकली एकत्रित करून त्याच्यावरती जे काही सरांनी दिलेलं जे काही तयार होण्यासाठी खत तयार होण्यासाठी मटेरियल आहे ते टाकून शिंपडून आणि 6 महिन्यांच्या पेक्षा जास्त वेळ लागणारा जे काही कालावधी खत निर्मितीला तो 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये तो डोक्याच्या वरती घेत असलेला डी खाली तो गेलेला आहे. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेला आणि आम्ही जाऊन पण आलेले आणि आम्ही प्रत्येकाने त्या ठिकाणी काम पण केलेलं आहे. अशा अनेक ठिकाणी अनेक कामं ती करत असतात. आपल्या शाळेचं देखील कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रणित सर अत्यंत बारकाईने सगळं काम, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील किंवा विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घेतात, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यामध्ये मेरिट जास्त महत्वाचं असतं. हे मेरिट कॅनॉट अचीव इन वन डे, इट इज लॉंगर प्रोसेस, इट बिगन्स फ्रॉम युअर चाइल्डहुड, इट टिल ऑर कंटिन्यू टिल युअर डेथ. तुमच्या मृत्यूपर्यंत चालणारी जी मेरिट मीन्स आपला गुणवत्ता जी आहे ही गुणवत्ता ही अशी प्रक्रिया आहे. गर्भधारणेपासून संस्कार सुरू होतात, मृत्यूपर्यंत चालू असतात. मेरिट थांबत नाही आणि मेरिटच्या मध्ये निर्माण करण्याकरता अनेकांचा हात असतो, सहभाग असतो आणि ते पवित्र वातावरणामध्ये हे गोष्टी संस्कार रुजवायचे असतात आणि ते रुजवलेले संस्कार आयुष्यभर कामात येत असतात आणि त्यानुसार मनुष्य हवं ते त्या ठिकाणी स्वतःवरती कंट्रोल करून ती गोष्ट हवं ती गोष्ट लक्ष्य प्राप्त करत असतो आणि लक्ष्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती पोहोचत असतो. आणि हे काम विद्यार्थ्यांना आता यांना अजून ते लक्ष खूप. पण या कार्यक्रमाला आज सुरुवात केली. खरोखर मी बघतोय आता की 3-3 वर्षाच्या मुलं आज हातात बॉटल घेऊन आलेले आहेत आणि या मुलांना जर आतापासून आपण यांच्यामध्ये संस्काराचे जे बीज आहेत हे बीज यांच्यामध्ये आतापासून जर आपण रोवली आणि याला खरोखर सर्व पालकांनी जर सपोर्ट केला तर निश्चितच आपण हा निसर्गाचा ऱ्हास होत चाललेला आहे, पर्यावरणामध्ये जो बिघाड होत चाललेला आहे हे आपण निश्चितच थांबवल्याशिवाय राहणार नाही. आपण बघत असतो की बघा टीव्हीवर बघतो की एक ग्लास पाण्यासाठी आदिवासी भागामध्ये बघा बऱ्याच ठिकाणी एक ग्लास एक हांडा पाण्यासाठी अक्षरशः लोकांना वणवण करत फिरावं लागतं. दरवर्षी आपण म्हणतो अरे काय उन्हाळा काय भयानक आहे, उष्माघाताने बघा किती लोक मरत आहेत. तर हे सर्व आपण डोळ्याने पाहत असतो पण याच्यावर अंमलबजावणी करणे खूप गरजेचे आहे. म्हणून आज मोठ्या उत्साहाने आपले सर्व पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग आलेले आहेत आणि खालकर सरांनी, शहा मॅडम यांनी जो
यावेळी या कार्यक्रमासाठी माननीय श्री अरुणजी पवार, भाजपा गटनेते नाशिक, माननीय सौ रंजनाताई भानसी, महापौर नाशिक, माननीय श्री मच्छिंद्र सोनवणे, सौ सुरेखा पिंगळे, प्रणित स्कूल अध्यक्ष श्री गणेश पिंगळे, श्री प्रणित पिंगळे, श्री विलास सूर्यवंशी, स्टार न्यूज संचालक श्री विजय ठाकूर, अध्यक्ष महामहिम कला व क्रीडा, हिरवांकूर फाउंडेशनतर्फे सौ नलिनी शाह, श्री अनिल खालकर, श्री दीपक पाटील, श्री नरेंद्र झाडगे, सौ राखी शहा, सौ अश्विनी काकलीज, श्री आशिष मोगल, कु वेलिना शहा, कु ग्रंथेश काकलीज या सर्वांनी मार्गदर्शन केले. शेवटी प्रणित पिंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ही संकल्पना व आमच्या मराठी शाळेचा आनंद घ्यायला पुढील शनिवारी येण्याचे सर्वांना आमंत्रण दिले. अशा पद्धतीने हिरवांकूर फाउंडेशन हे संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत असून याची दखल नक्कीच सर्व जनता देखील घेत आहे आणि अशा पद्धतीने पर्यावरणासाठी खूप छान पद्धतीने काम करत असल्यामुळे सर्व स्तरात प्रतिसाद मिळेल हे मात्र नक्की. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.